दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी याच हॉटेल पॉलिटिक्स विषयी भाष्य केलेलं आहे. आपण जाणून घेऊया. निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते. लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवानं ज्यांना जनतेने निवडून दिले ते आज 5 स्टार हॉटेलच्या बंद दाराआड आनंदानं कैद आहेत. याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास की स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही होते का? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचं राजकारण, असा सवाल देखील अमित ठाकरेंनी विचारला. या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेलचं बुकिंग केलंय त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आता तरी थांबवा. जमल्यास ज्या जनतेने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय त्या जनतेसाठी काहीतरी करा, असंही अमित ठाकरेंनी लिहिलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.